मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाहीच. शशांक राव यांनी 3 महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी केली होती. मराठी शिकण्यास आम्ही याआधी 4 महिन्यांची मुदत दिली होती. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातली आता माहिती दिली आहे. मुदतवाढ याआधीच देण्यात आली होती, त्यामुळे पुन्हा जी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती ती आता फेटाळून लावण्यात आली. शशांकराव यांनी मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदत वाढ द्यावी, परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत. 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ. 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही. अमरावतीच्या रुग्णालयातील आग प्रकरणी फायर ऑडिट बाबत दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही. कार्यकारी अभियंत्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. शल्य चिकित्सकांचे आरोप आहेत. फायर ऑडिटकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालं होतं, तर हा यंत्रणेचा दोष आहे असं म्हणता येणार नाही, कारण फायरचं प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं. कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी यावरती स्पष्टीकरण दिलंय. पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होतोय की नेमकी आग कशामुळे लागली, कारण ज्या प्रकारची प्राथमिक माहिती आली होती त्यामध्ये फायर ऑडिटचा मुद्दा होता. मात्र कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भातले मुद्दे फेटाळून लावलेत. चिकित्सकांचे आरोप फायर ऑडिटकडे होते, मात्र बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्याचे सुद्धा आरोप होते. यंत्रणेचा दोष आहे असं म्हणता येणार नाही, कारण फायरचं प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं असं कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी स्पष्टीकरण दिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.